हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, 14 हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता, या महिन्याची वाट तुम्ही आतुरतेने बघत आहेत. तरीही आपल्या अकाउंटला ऑगस्ट महिना संपून गेला, सप्टेंबरचा पहिला वीक संपला, तरीही आपल्या अकाउंटला पैसे जमा झालेले नाहीये. जसं की तुमचा भाऊ किरण वानकडे जी के अकॅडमी काल मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर त्यांनी आदिती तटकरे मॅमची चर्चा केली. त्यांच्या वक्तव्यातून हे लक्षात आलं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जी आर येणार म्हणजे येणार, येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जी आर येणार म्हणजे येणार. आणि त्यांनी असंही म्हटलं की आमच्यावर थोडंसं फायनान्शियल बर्डन आहे, पण हे बर्डन आम्ही बाजूला ठेवून 2 दिवसांमध्ये जी आर काढणार म्हणजे काढणार. भलेही वेट झाला तर या वीक मध्ये, हा जो वीक आहे त्यांनी असं प्रतिपादन केलेलं आहे की या वीक मध्ये लाडक्या बहिणींना योजनेसाठी आम्ही जी आर काढू आणि पुढल्या वीक मध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होईल. मग हा जी आर कसा आहे? फक्त ऑगस्टच्या हप्त्याचा आहे का, म्हणजे 14 हप्त्याचा आहे का, 15 हप्त्याचा आहे का, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लाडक्या बहिणींनो. आणि हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे लाडक्या बहिणींनो. या ठिकाणचं श्रेय, जी आरचं श्रेय मी फक्त तुम्हाला देऊ इच्छितो, कारण मी फक्त तिथे गेलो, पण त्याला कारण कोण होतं लाडक्या बहिणींनो? तुम्ही होत्या. तुमच्यामुळे ते शक्य झालं आहे. तर बघा, जी आर मध्ये असं सांगण्यात येणार आहे की 14वा हप्ता आणि 15वा हप्ता तुम्हाला एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. ही खुश खबर सांगतोय. आणि आय थिंक पहिल्यांदा मी सांगणार असेल की इतकं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देणार असेल की जी आर मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून थोडस वेळ लागलेला आहे. डोंट वरी, नवरात्री आहे, बरोबर. तर या अनुषंगाने सरकारने असं प्रयत्न केलेला आहे की 14वा हप्ता ऑलरेडी आपण लेट झालेलो आहे, तर लाडक्या बहिणींना थोडस, लाडक्या बहिणींच्या मनामधून जी नाराजी आहे ती बाजूला करावी, यासाठी त्यांनी 14वा आणि 15वा हप्ता सोबत द्यायची अशी इच्छा जाहीर केलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींना थोडासा पैसे वाटपाला वेळ झालेला आहे. आणि दुसरं कारण मला आदिती तटकरे मॅमने सांगितलं की पडताळणी सुरू आहे. पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी, जर ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची फेर पडताळणी चालू आहे. आणि ही पडताळणी झाली का लगेच जी आर येईल. म्हणजे आता 1 ते 2 दिवसांमध्ये जी आर येईल आणि पुढच्या वीक मध्ये तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो. अजूनही मी बघा, काल माझी जी मुलाखत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची नाही झाली, सोबतच एकनाथ शिंदे यांची नाही झालेली आहे, आणि सोबतच अजितदादा पवारची भेट माझी झालेली नाही आहे. म्हणून मी काल मुंबईमध्येच थांबलो आणि काल रात्रीला यासाठी व्हिडिओ बनवला नाहीये, कारण मी थोडंसं बाहेर होतो. आणि माझे जे मित्र होते सरकारी कर्मचारी, त्यांच्याशी माझी चर्चा चालू होती. म्हणून मला रात्रीला व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालं नाही. म्हणून मी आज सकाळी व्हिडिओ बनवतोय. आणि हा व्हिडिओ घेऊन आता मी पुन्हा सरकारकडे जाणार आहे आणि सांगणार आहे, बाबा आमच्या लाडक्या बहिणींना तुम्ही लवकरात लवकर जी आर काढा, 2 दिवसांमध्ये जी आर काढा. जसं आदित्य तटकरे मॅमनी सांगितलंय की 2 दिवसात जी आर येईल, असंच मला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब किंवा मंत्रिमंडळाचा निर्णय येईल तर ते आपल्याला जबरदस्त होऊन जाईल. बघा, एक न्यूज पण आहे. नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार 3,000 रुपये. लाडकी बहीण योजना गणेशोत्सवाच्या दरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने काहीसा नाराजीचा सूर होता. ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेचा महत्वाची अपडेट. म्हणजेच काय, या नवरात्री जेव्हा आपल्या दुर्गा देवीचं पूजन असतं, त्यावेळेस तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती न्यूजपेपर माध्यमांमध्ये. पण हीच इन्फॉर्मेशन आपल्याला कोणाकडनं मिळालेली आहे? आदिती तटकरे मॅम कडनं मिळाली की तुम्हाला 100% 14 आणि 15 हप्ता मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अजूनही आपल्याकडे वेळ गेलेला नाहीये. काल मी आदिती तटकरे मॅमला भेटलो. आज मी मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. जर तुमच्या काही मागण्या असतील तर यामध्ये समाविष्ट करू शकता. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचीही पडताळणी सुरू आहे आणि त्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे. बघा, त्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे. या मागणी पत्रामधल्या कोणत्या कोणत्या मागण्या आदिती तटकरे मॅमनी आपल्या ऍक्सेप्ट केलेल्या तेही मी तुम्हाला सांगतो. सोबतच अजून तुमच्या काही मागण्या असतील तर त्याही मागण्या घेऊन आपण जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आहे यांना सुद्धा दाखवणार आहोत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मला काल वेळ मिळाला नाही तुम्हाला रिप्लाय करायला, पण आज मी सगळ्या मेसेजेसला रिप्लाय करणार आहे. म्हणून तुम्ही तुमचं नाव, तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये टाका. सगळ्या मागण्या टाका. आणि तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा.
जर तुम्ही असं केलं तर मलाही तिथे तुमचं ठाम मत मांडता येईल. बरोबर? जास्त कमेंट तिथे दाखवता येईल, जास्त लाईक्स तिथे दाखवता येईल. असं जर झालं तर आपल्या व्हिडिओलाही तितकी व्हॅल्यू येईल आणि आपल्या मागण्यांना तितकी व्हॅल्यू येईल लाडक्या बहिणींनो. ही फक्त तुमच्याकडनं आता अपेक्षा आहे. तुम्ही सपोर्ट करा. आपलं 100% काम होणार आहे म्हणजे होणार आहे लाडक्या बहिणींनो. खुश खबर देतोय मी तुम्हाला. बघा 12वा 13वा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करून मागील सर्व हप्ते द्यावे. ही अट आपली मान्य झालेली आहे पहिली. डोंट वरी. ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांनी आपलं नाव कमेंटमध्ये सांगा, जिल्हा सांगा, त्यांना मिळणार म्हणजे मिळणार. ही अट आपली मागणी झाली आहे. घरातील सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा. या अटबद्दल मॅमनी अजून काही स्टेटमेंट दिलेलं नाही आपल्याला. मॅम काहीच बोललेला नाही. पण आपण जेव्हा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब घेऊ, तेव्हा त्यांना ही मागणी आपण करणारच आहोत. ठीक आहे. ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यात मिळावा. सरकारने याही मुद्द्यावर काही चर्चा केलेली नाही. म्हणजे आदित्य तटकरे मॅमनी काहीच बोलल्या नाही. कारण फायनान्शियल मागे पुढे होऊ शकतं, तर एका महिन्याचा लाभ आम्ही दुसऱ्या महिन्यामध्ये देऊ शकतो, असं त्यांनी सांगितलंय. ₹2100 लवकरात लवकर चालू करावा. ही सुद्धा मागणी होती. याच्यावर सुद्धा संदिग्ध उत्तर मिळालंय, की जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा आम्ही देऊ. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की दिवाळी ही योग्य वेळ असेल अ, सरकारसाठी, तर दिवाळीपासून त्यांनी द्यावं. त्यांनी सांगितलंय. सणासुदीच्या दिवसांमध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्र मिळावे. त्यांनी इथेही सुद्धा असंच म्हटलंय, की बाबा हो, आमच्याकडे पैसा असला तर आम्ही खरंच सणासुदींच्या दिवसांमध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्र देऊ, अदरवाईज आम्ही देणार नाही. हे सुद्धा सांगितली. फोर व्हीलर वाली अट रद्द करावी का? याच्यावर त्यांचा विचार चालू आहे. त्यांचं म्हणणं आहे, की फोर व्हीलर आहे म्हणजे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, तर आम्ही त्यांना शामिल करून घेणार नाही. पण आपण सरकारकडे जेव्हा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे जाऊ, तेव्हा सुद्धा आपण करू. सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा. येस, यांनी ही एक्सेप्ट केलेली आहे. बाबा सर्वच जे राशन कार्ड धारक आहे आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे, त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार म्हणजे मिळणार. त्यांनी आपली अट आदित्य तटकरे मॅमनीच यापुढे बहिणी अपात्र झाल्याचे कारण सुद्धा द्या. यांनी ते सुद्धा मान्य केलं आहे, की बाबा आता जर अपात्र बहिणी झाल्या, तर आम्ही योग्य कारण देऊ आणि त्याच्या पद्धतीने आम्ही त्यांना अपात्र ठरवू. योग्य पडताळणी करावी. येस, योग्य पडताळणी पण करेल आणि सगळ्या गोष्टी ज्या लॉमध्ये बसतील त्याला आम्ही फॉलो करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो 14वा आणि 15वा हप्ता एकत्र मिळणार. ही खुश खबर आहे, ही खुश खबर आहे. तर हे सगळं लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. तर म्हणून मला म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो 14वा आणि 15वा हप्ता म्हणजेच ₹3000 आपल्या अकाउंटला येणार आहे. ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटला ₹6000 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ज्या बहिणी जुलैपासून अपात्र ठरल्या त्यांच्या अकाउंटला ₹4500 येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे. 2 दिवसामध्ये जी-आर निघेल आणि या जी-आरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल. तर मला एवढंच म्हणायचं आहे, हे शक्य झालंय फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळे. असाच जर सपोर्ट तुमचा राहिला, तर बाकीच्याही मागण्या आपल्या परिपूर्ण होतील, अशी मी सरकारकडे मागणी करतो आणि सरकार सुद्धा ते आपल्या मागण्या पूर्ण करतील. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं स्टेटस ठेवा Facebookला, Instagramला, जिथे ठेवायचं तिथे ठेवा, WhatsAppला आणि ज्याच्या माध्यमातून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.